अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आजचा व्हिडिओ हा नवरात्री विशेष आहे। तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संकल्पयुक्त नवरात्र ही कशी करतात ती तुम्हाला आज मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। हा एक गुपित रहस्यमय आहे, कारण हे कोणीच सांगत नाही। कोणत्याच चॅनलवर ही गोष्ट गुपित सांगितली नाही। संकल्पयुक्त नवरात्र ही केली जाते, कारण तुम्ही बऱ्याच वेळास आता दरवर्षी उपवास करतो आपण, पण ते उपवास त्याचं फळ आपल्याला भेटत नाही। आपण ब्रह्मचारी पाळतो, 9 दिवस चप्पल पाळतो, गादीवर बसत नाही। पूर्ण श्रद्धाभावाने आपण हे नवरात्र आपण पार पाडतो, पूजा अर्चना भरपूर करतो, पण आपली इच्छा ही पूर्ण होत नाही। का होत नाही? तर आपण सुरुवातीलाच जी चुकी केली ती चुकी आपली होत नाही, तर देवीपर्यंत आईपर्यंत आपली गोष्ट पोचतच नाही, तर ती गोष्ट आपली पूर्ण होणार कशी? मग तीच आईपर्यंत आपल्याला ती गोष्ट पोचवायची आहे। मग आपल्याला त्या 9 दिवसाची सुरुवात करायची आहे। तर ती सुरुवात कशी करायची मी या व्हिडिओद्वारे आज तुम्हाला सांगणार आहे। आणि माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, कारण भरपूर जण घटस्थापना करतात, पण त्याचं मूळ उद्देशच त्यांना माहीत नाही, मूळ सेवाच त्यांना माहीत नाही, तर त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण होत नाही। म्हणून सगळ्यांनाच हा व्हिडिओ शेअर करा। सगळ्यांनीच घटस्थापनाच्या आधी हे संकल्प घ्यावा। कसा घ्यावा ते मी तुम्हाला पुढे सांगते, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला, ही छोटीशी माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे, आणि काय काय करायचं आहे या 9 दिवसात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर नवरात्र ही 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। तर 22 सप्टेंबर सोमवारपासून आपली नवरात्र सुरू होत आहे, आणि घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त असा आहे सकाळी 6 वाजून ते 9 मिनिटापासून सुरू होत आहे, आणि सकाळी 8 वाजून 6 मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे। आपल्याला याच शुभ मुहूर्तावर आपल्याला तर घटस्थापना करायचीच आहे, त्यामुळे आदल्या दिवशीच आपल्याला घटस्थापनेचं सर्व साहित्य, सामान, सगळं पूजा सामग्री आपल्याला सर्व आणावी लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी सोमवारी 22 सप्टेंबरला सकाळी 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। आंघोळ करून आपल्याला पूजास्थानी जायचं आहे, आणि पूजेचं सर्व सामग्री आपल्याला तिथं पाहिजे। पूजाच्या जागी आपल्याला हे सर्व सामग्री आपल्याला पाहिजे, कारण आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। त्याच्या आधी आपल्याला घटस्थापनेचं पूर्ण साहित्य आपल्याला तिथं पाहिजे। आपल्याला सकाळी उठल्या जिथं आपल्याला घटाची स्थापना करायची आहे ती जागा चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे, आणि पूजा सामग्री तिथं आणून सगळं आपल्याला ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर जिथं घट स्थापना करणार आहे, चौरंग ठेवणार आहे, तिथं आधी रांगोळी काढून तो चौरंग मांडायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता खरं संकल्प कसं घ्यायचं ते सांगणार आहे। तर आपल्याला घट बसवण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे, घट बसल्यानंतर संकल्प करायचा नाही। त्यामुळे आपल्याला आधी रांगोळी काढून चौरंग मांडून घ्यायचं आहे, आणि चौरंगावर लाल फडका हा वापरायचा नाही। चौरंगावर लाल फडका हा ठेवायचा नाही। लाल फडका आपण सगळं चौरंगावर पण लाल फडका, आईला पण लाल चुन्नी देतो, तसं करायचं नाहीये। आपल्याला चौरंगावर घटस्थापनेच्या जागेवर पिवळा आपल्याला कपडा पाहिजे, आणि आईला चुनरी ओढणी जी म्हणतो ती लाल कलरची पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला उजव्या तळ हातावर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात थोडे अक्षता घ्यायचे आहे, हळद कुंकू घ्यायचं आहे, आणि फूल घ्यायचं आहे। आणि आपल्याला आईला घटस्थापनेचं आपलं सर्वात आधी पाणी घेतलं, त्याच्यानंतर अक्षता, हळद कुंकू, फूल घेऊन संकल्प करायचा आहे। मी पहिले आपलं नाव घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपलं गोत्र म्हणायचं आहे, संपूर्ण नाव म्हणायचं आपलं, त्याच्यानंतर गोत्र, आणि तुमची काय इच्छा आहे ती म्हणायची आहे तुम्हाला।
आणि त्यानंतर तुमची इच्छा म्हणायची झाल्यानंतर ते जे तळहातावर पाणी अक्षता घेतलं होतं ते आपल्याला हळूच त्या तांबण्यात सोडायचं आहे. असा हा आपल्याला संकल्प करायचा आहे. ह्याच्यात मंत्र नाही, काही नाही, ह्याच्यात काही करायचं नाही. फक्त आपल्याला घटस्थापनाच्या आधी हा संकल्प घ्यायचा आहे. फक्त तळहातावर पाणी घेऊन संपूर्ण नाव म्हणायचं आणि गोत्र म्हणून आपल्याला तो पाणी सोडायचा आहे. आणि तुमची जी इच्छा आहे ती आईला सांगा की मी ही म्हणजे नवरात्र कशी धरतो ती आईला सांगा. म्हणजे तुम्ही 9 दिवस ब्रह्मचारी पाळणार आहे, पायात चप्पल घालणार आहे. समजा मी तुम्हाला आता स्पष्टपणे सांगते. आता माझं नाव पार्वती, माझं गोत्र अमुक आहे आणि मी ह्या गोष्टीसाठी संकल्प ही माझी इच्छा पूर्ण होऊ दे आई, त्यासाठी मी 9 दिवस दुर्गा सप्तमी पाठ करते. आईला तुम्ही सांगायचं दुर्गा सप्तमी पाठ करते, माझी ही इच्छा तू लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. 14 पाठ करते. या ब्रह्मचारी पाळणार आहे, ब्रह्मचारी तर पाळावाच लागतो. मी 9 दिवस तू गादीवर बसली आहे, मी गादीवर 9 दिवस बसणार नाही. 9 दिवस मी चप्पल घालणार नाही. माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे आई, तू माझ्यासोबत सदैव राहा. असं अमुक म्हणून आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे. संकल्प हा म्हणून ते पाणी आपल्याला तांबण्यात सोडायचं आहे आणि ते तिथंच राहू द्यायचं आहे संकल्प केलेलं. त्याच्यानंतर आपल्याला तिथून मी आत्ता संकल्प घेतल्यानंतर घटस्थापना कर, तसं चालणार नाही. 6 वाजता ते 8 वाजेच्या आतच आपल्याला हे घटस्थापना करायची आहे. म्हणून तुम्ही ही घटस्थापना संकल्प घेतल्यानंतर लगेच करावा. त्या दिवशी थोडं वेळ काढा सोमवारी आणि हे आपली एवढी संकल्पयुक्त नवरात्र ही करा. कारण भरपूर जणांचा अनुभव आहे, कोणी हा गुपित सांगत नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 9 दिवस यावेळेस 9 दिवस असा खास आहे की 9च्या 9 दिवस आपल्याला आपल्या आईला, आपल्या जी कुलदेवी आहे तिच्या टाकाला 9 दिवस आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे. 9 दिवस आणि आपल्याला टाक हलवायचा नाही. तिथून टाक जिथं ठेवलाय तिथंच फक्त कुंकू स्वरूपात चालायचं आहे. आणि 9 दिवस आपल्याला 9 दिवस असं कुंकुमार्चन करायचं आहे. या दिवशी खूप शुभ आहे. हे खूप वर्षानंतर आलं आहे. सगळे 7व्या दिवशी 9व्या दिवशी कुंकुमार्चन करतात, पण ह्या वर्षी 9वी दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. ते कुंकू खाली सरकत चला, पण टाकाला धक्का लागला नाही पाहिजे. आपल्याला पायापासून वरपर्यंत असा कुंकुमार्चन करायचं आहे. तुमच्या कुलस्वामिनीचं जे मंत्र आहे तो म्हणायचा आहे. नाही माहीत असेल कुणाला तर पायापासून ते वरपर्यंत ओम कुलस्वामिनी नमः, ओम कुलस्वामिनी नमः असं म्हटलं तरी चालेल. पण कुंकुमार्चन हे विसरून येतात. तर ह्या 9 दिवसात कुंकुमार्चन नक्की करा. आणि माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला तुमच्या समस्यावर जर काही उपाय हवा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला तुमच्यासाठी खास रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमची इच्छा सांगण्यात येईल. तुमची काय इच्छा आहे, तुम्हाला कोणत्या प्रश्नावर उत्तर आहे, प्रश्नोत्तर आपण करू. जर तुम्हाला काही उपाय पाहिजे असेल कोणत्याही गोष्टीवर तर मी तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ टाकल. तुमचं नाव घेणार नाही. लॉंग व्हिडिओ नाहीतर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमची माहिती मी तुम्हाला जो उपाय करायचा आहे ते माझ्याकडून सांगण्याचा प्रयत्न करेल. कारण मी भरपूर सेवा देते, भरपूर जणांना त्याचा फळही आला आहे, त्यांची इच्छाही पूर्ण झाली आहे. भरपूर समस्या असतात तर त्या सगळ्या समस्यावर तोडगा भेटतो माझ्याकडे. तर तुम्ही असेल तुमची काही समस्या तर कमेंटमध्ये सांगा. गुपित ठेवा तुमचं नाव. मी तुम्हाला त्या समस्यावर तुमच्यासाठी मी तुमच्या कमेंट खाली सांगणार नाही. मी तुमच्यासाठी ते शॉर्ट व्हिडिओद्वारे नाहीतर 2 मिनिटाचा व्हिडिओ करून तुम्हाला त्याच्यावर उपाय मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि तो उपाय मनोभावाने करावा. किती दिवसाचा देईल मी तुमच्या उपायावर आहे ते. जी तुमची इच्छा असेल, जे तुमचं काय प्रॉब्लेम असेल त्याच्यावर मी तोडगा देण्याचा उपाय करते. तर नक्की सांगावा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा. कारण संकल्पयुक्त नवरात्र ही
करायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पूर्ण नवरात्राचं फळ हा मिळत नाही. फक्त आपण घरात घट बसवतो, पण त्या घटला जर आपण ते घट आपण विधिविधानानुसार करतच नाही, तर त्याचा विधानानुसार आपण घटस्थापना करत नाही, म्हणून आपल्याला फळ मिळत नाही. ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.